हनुमान महाराज की जय। गोपाळ बाबा महाराज की जय। युद्ध करिता समारंगणी शिरे दुखंड हो तिरणी उच्चे बांधिता वेटाळो निसवे चिरणी मिसळती नमिला गजवदनु गौरी हराचा नंदनु सकळ सुरवाराचा वंदनु मुष्यक वाहनु नमियला आता नमो श्री पांडुरंगा यावे त्वा कपीच्या प्रसंगा निरसोनी माझ्या भवसंगा करी कृपा मजवरी। तुम्हा सर्व सुरते माय बापाला नमस्कार करून, माय बापा हो मी काय सूचक नाही, मला काही येत नाही, पण आता सगळे मला आग्रह करायलेत त्यांचा मान राखून 4-5 ओव्या काय सुटत्या हे सांगण्याचा प्रयत्न करीन। आता इथं राजा रावण मारलेला आहे, सर्व काही देवदीप प्रभुरामचंद्राची कीर्ती वर्णन करू लागलेले आहेत आणि प्रभुरामचंद्रानं कशी युद्धामध्ये ख्याती केली, हनुमंतरायानं कशी केली, सर्व काय वानर सैन्यानं कशी ख्याती केली हे सर्व त्या ठिकाणी सांगू लागलेले। सीता माऊली पतिव्रता अवतार धरी सुर कार्यार्था प्रबळ चळिता लंका नाता नाही चिंता विक्षेप सांगू लागलेले आहेत। सीता माता जी होती ती पतिव्रता होती आणि हे कार्य जे सीता मातानं केलेलं होतं ही काही राजा रावणानं नेली नव्हती, हाती लागत नव्हती राजा रावणाच्या, पण ह्या देवासाठी त्यांना कार्य करायचं होतं म्हणून माता सीता राजा रावणाच्या हाती लागलेली होती आणि हे सुरवरांना सोडण्यासाठी त्यांनी हे अवतार धारण केलेला होता, अशी ती सीता माताची ख्याती सांगू लागलेली। श्रीराम योगी वर्तस्त फळमूळ जळ समस्त सर्वताना तळे चित्त सावचित्त राम भजनी। मग कशी होती माता सीता? एवढ्या राजा रावणाच्या लंकेत गेलेली होती तरी रामाच्या भजनामध्ये तत्पर होती, ती कशाला भीत नव्हती, राजा रावणानं छळ केला तरी भीत नव्हती, नामाच्या ताकदीमध्ये सर्व प्रभुरामचंद्राच्या नामामध्ये तलीन झालेली होती, तिला कुठली भीती वाटत नव्हती, अशी ती सीता माता सुरवरांच्या सुटकासाठी नाटक केलेलं होतं त्यांनी आणि त्या ठिकाणी त्या सीता माताची कीर्ती वर्णन करू लागले। श्रवणी नित्य रामकथा एक रूप होता श्रुता वक्ता सभाये स्वानंद सुखी अवस्था श्रवण करिता रामाचे। मग त्या ठिकाणी नाथमाऊली आपल्याला सांगू लागलेले की कशी होती सीता माताची अवस्था, सध्या स्वतःच नामचिंतन करीत होती, प्रभुरामचंद्राचं नाव ऐकायला सध्या जसं सुलतानला एकदम ऐकू वाटत होतं आवडीनं, तसं त्या ठिकाणी माता सीताची अवस्था झालेली होती म्हणून सांगू। वाचस नित्य राम गुण वर्णिताची आनंद पूर्ण राक्षसीशी समाधान देहाचे भान विसरल्या। मग लंकेमध्ये ज्या काय राक्षसनी होत्या सर्व काही राम नाम तिथं ज्या सीता मातेच्या सानिध्यातले पाषाण वली वृक्ष सर्व काही राम नाम घेत होते, माता सीता सगळ्या राम नाम घेत होती आणि रामाच्या सानिध्यात आलेले होते आणि त्या लंकेमध्ये जे राक्षसनी होत्या त्या सगळ्या हे राम नामाची ख्याती ऐकून त्यांना सध्या आश्चर्य वाटू लागलेलं होतं, असं त्या लंकेमध्ये झालं। जानकी पाशी राखण असता विसरल्या निज क्रूरता श्रीराम प्रेमी सदा डुलता समाधी अवस्था राक्षसाशी। मग त्या ठिकाणी कसं झालेलं होतं माय बापा हो, ह्या रामायणाच्या संतांच्या संगतीत आल्यावर जसं काय होतंय तसं राक्षसाच्या कुळातल्या त्या राक्षसनी होत्या, पण ज्या सीता मातेच्या सानिध्यामध्ये राहिल्या त्या रामनामामध्ये तलीन झाल्या होत्या, त्या सगळ्या आपला जे अहंकार देहभाव सगळा विसरून गेल्या आणि रामनामामध्ये तलीन झाल्या, अशा त्या सीताच्या संगतीमध्ये आलेल्या राक्षसनीचं सध्या लंकेमध्ये झालं होतं। जानकीचे निज संगती तरणादी सकळ वनस्पती
आदि करो पाषाण जाती राम जपती निमेष. मग जिथं सीता माता ठेवल्या गेलेली होती अशोकवनामध्ये त्या ठिकाणचं गवत दगड सर्व काही पाषाण वृक्ष जे काय त्या ठिकाणी असतील ते सर्व रामनामामध्ये तल्लीन झालेले होते. त्यांच्याकडे काही भेदभाव उरलेला नव्हता. अशा त्या रामाच्या नामामध्ये सर्व काही तल्लीन होऊन गेलेले होते. जानकीचे निधर्मे तेत आनन दिसे सर्वार्थे राम भाषे जेते तेते निज रूपे पाहताची. मग कसं होत होतं ज्या ठिकाणी माता सीता होती त्या माता सीताच्या तिच्या रामनामाच्या ताकदीमुळं जे काय तिथं पशु पक्षी पाषाण जे असते राक्षस होते पण सर्वाला तिथं दुसरं काही दिसत नव्हतं. आपल्या नजरानं बघितलं तर थोडं सर्व प्रभू रामचंद्रच दिसत होता. अशी त्या ठिकाणची माता सीतेच्या समोर अवस्था झालेली होती. म्हणून आईसी एक एकाची ख्याती नामे पावन त्रिजगती एवढी राम भक्ताची कीर्ती तो रघुपती केवी वर्णावे. मग आता इथं नाथमाऊली सांगू लागलेले आहेत ह्या रामाच्या भक्तीमध्ये जे जे रामाच्या सान्निध्यात गेलेत त्यांनाच फक्त राम कळलेला आहे. असा हे जगाचा प्रभू रामचंद्र जगाचा बाप आहे अशी ह्या रामानं ख्याती केलेली आहे. मग जे काय वर्णन करते त्यांना सगळं हे वर्णन रामाचा अशक्य आहे. अशी रामाची ख्याती आहे असं सांगू लागले. आईसे श्रीरामाची गुणकीर्ती आणि रामसेवकाची ख्याती स्वर्गी वर्णित सुरपती निजधामा प्रती सोय गेले. मग प्रभू रामचंद्राची किती ख्याती होती कसं आतापर्यंत तुम्ही सर्वांनी वर्णन ऐकलंय आणि सर्व रामाची ख्याती सांगू लागले वर्णन करू लागले आणि जे काय सुरवर रामाची ख्याती बघायला आलेले होते ते आपापल्या धामाला निघून गेले म्हणून सांगतात. इंद्र सारथी विचक्षण सुवर्ण बंदी दैदिप्यमान रथाखाली उतरून श्री रघुनंदन नमियला. मग त्या ठिकाणी इंद्रदेवाचा जो काय सारथी होता रथ होता तो रथाच्या खाली तो सारथी उतरला आणि प्रभू रामचंद्राचं साष्टांग दंडवत दर्शन त्या ठिकाणी त्या सारथ्यानं घेतलं आहे असं सांगू लागले. प्रजाळ हो विनवित नमोनिया रघुनाथ होनियाती विनित आज्ञा पुसत स्वर्ग गमना. मग प्रभू रामचंद्राला सारथी खाली उतरलेला आहे रथाच्या आणि बारीक आवाजामध्ये सारथी म्हणू लागलेला आहे देवा आता मला स्वर्गाकडे गमन करण्यासाठी तुम्ही मला काही आज्ञा सांगावी असं मी तुम्हाला नमस्कार करतोय आणि विचारतोय. असा त्या ठिकाणी तो इंद्राचा सारथी रामापुढे येऊन बारीक शब्दांनी बोलू लागलेला आहे. परिसोनिया रघुनंदन अति आधारे संतुसुन गंभीर गिरा प्रसन्न वदन मधुर वचन अनुवादे. मग प्रभू रामचंद्राला बघितलेला आहे. प्रभू रामचंद्रा पुढे नतमस्तक झालाय आणि आपल्या मनाने काय जे बोलायचे रामाला त्या